बघा 2017, 18, 19 आणि 20 या 4 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण घेणार नाही, कारण दिवस कमी आहेत. आपण 2020 पासून पुढच्या घेऊया, म्हणजे 20, 21, 22, 23, 24 आणि 25, म्हणजे मागील 6 वर्षाच्या बुद्धिमत्तेच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवून घेणार आहोत. बघा 2020 ची म्हणजे कोरोनातली ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न क्रमांक 26 तुम्हाला माहित आहे, पेपर क्रमांक जो 2 आहे त्यामध्ये 1 ते 25 प्रश्न कोणत्या विषयी असतात? इंग्रजी. आणि 26 ते 75 बुद्धिमत्ता, आहे की नाही? मग आपण 26 पासून सुरुवात करूया. म न ग रा स या 5 अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून पंगत या अर्थाचा शब्द तयार होईल? पहिल्यांदा याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. बघू कोण सांगते. माझ्या पण लक्षात येत नाही हा शब्द. हा, सांगू शकते कोण? अर्थपूर्ण शब्द. किती मुलं जीवन आहेत? 14, 15. बघू 15 मध्ये कोणाला येते का? रागस्मन नाही. समरांगण. हा शब्द मी पण सर्च केला बरं का, बऱ्याच ठिकाणी हेच उत्तर आहे, समरांगण. हा शब्द तुम्ही ऐकलाय का कधी यापूर्वी? हा, समरांगण हा शब्द ऐकलाय का? बर, हा अर्थपूर्ण शब्द आहे. मग कोणत्या अक्षराच्या क्रमांकाच्या अक्षरापासून पंगत या अर्थाचा शब्द? पंगतचा समानार्थी शब्द काय रे? आपण म्हणतो पंक्तीत बसा, म्हणजे कशात बसा? रांगेत बसा, आहे की नाही? पंगतचा रांग. रांग कितवा क्रमांक? 3रा आणि 4था. म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या अक्षरापासून रांग हा शब्द तयार होतोय. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 3. बरोबर ना? अरे पंगतचा समानार्थी शब्द रांग, 3रा अक्षर रा आणि 4था अक्षर ग. झाले की पंगतचा अर्थ रांग. रांग हे जे 2 अक्षर आहेत ते 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर आहेत. समजलं का? हो सर. हा, ओके. अक्षरमालेतील उजवीकडून 11व्या अक्षराच्या समानांतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी. उजवीकडून 11 आपण बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. कुठला अक्षर 11 अक्षर आहे रे? ओ. उजवीकडून 11 अक्षर कोणतं? ओ.
आता ओ पासून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी. आता डी आणि आर येईल का सांगा? डी आणि इकडे आर नाही येणार, कारण ओ च्या उजवीकडे आर तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि डी फार लांब आहे, त्यामुळे हा पहिला पर्याय येत नाही. एफ आणि एक्स बघा बरं, इथं एफ आहे आणि इथं एक्स आहे. एफ किती व्या क्रमांकावर आहे ओच्या बघा उजवीकडं? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9व्या क्रमांकावर ओ आहे. आता ओच्या डावीकडे 9व्या क्रमांकावर बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 इथे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. समजलं का काय केलेले? हो सर. ओच्या उजवीकडे 9व्या क्रमांकावर एक्स आहे आणि ओच्या डावीकडे 9व्या क्रमांकावर काय आहे? एफ आहे. हा, आता अजून कुठला पर्याय येतोय बघा? जे आणि पर्याय टी येतोय क्रमांक का? 3. पर्याय बर बघूया. जे हित आहे बघा आणि टी हित आहे बघा. 1 2 3 4 5 5व्या क्रमांकावर टी आहे आणि डावीकडे 1 2 3 4 5व्या क्रमांकावर जे आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 पण आहे आणि पर्याय क्रमांक 3 पण आहे. नेक्स्ट 28 व 29 साठी पुढील अंकमाला मालिका दिलेली आहे. आता 28वा प्रश्न, दिलेल्या अंकमालिकेत विषम संख्येनंतर लगत समसंख्या म्हणजे अगोदर कोणती संख्या येणार? विषम. आणि विषम संख्येनंतर लगेच कोणती संख्या येणार? सम. पण विषम संख्येपूर्वी लगत समसंख्या नाही, म्हणजे विषम संख्येच्या अगोदर लगत काय पाहिजे? सम नाही म्हणजे काय असायला पाहिजे? विषम. म्हणजे अशा 3 संख्येचं गट पहा की पहिली संख्या विषम, दुसरी विषम आणि तिसरी सम. सांगा मला, विषम विषम सम 3 3 4 बघा, विषम विषम सम. अजून विषम विषम सम सांगा ना, येईल का? 5 3 2. अजून 3 5 4. नेक्स्ट 3 3 2. 3 3 2. पुढं 5 3 4. 4 इकडे आले. पुढं 5 3 2. किती झाले बघा पण? पर्याय क्रमांक 4. 4 5 6. 6 किती वेळा झाले? असं 6 वेळा, म्हणजे पर्याय क्रमांक 1. ओके. आता 29वा प्रश्न बघा. दिलेल्या अंकमालेत कोणता अंक सर्वाधिक वेळा आला आहे? पर्यायावरून बघा. पर्यायात 4 अंक दिलाय, पर्यायात 3 अंक दिलाय, 2 अंक दिलाय आणि 5. 4 अंक किती वाला आहे? मोजा 4 अंक. 1 2 3 4 5 आणि 4 अंक 6 वेळा आलाय. 3 मोजा आता. 3 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 3 हा अंक 9 वेळा आलाय. 2 मोजा. 2 1 10 वेळा. 3 4 5 6 7 8 9 आणि 10 वेळा आलाय. आणि 5 किती वेळा आलाय? मोजा. 5 1 2 5 वेळा. 4 5. मग कोणता अंक सर्वाधिक वेळा आलाय? 2. क्रमांक पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट 30 व 31 साठी सूचना आहे. शेजारच्या वेन आकृतीमध्ये
त्रिकोणात डॉक्टर, इथे मी त्रिकोणाला इथे लिहितो डॉक्टर. वर्तुळात शेतकरी, इथे वर्तुळ आहे पहा, वर्तुळामध्ये काय लिहूया, शेतकरी. त्यानंतर षटकोनात लेखक, बघा इथे षटकोन आहे, इथं लेखक. आणि शेवटी चौकोनात सुतार, सुतार. आता 30वा प्रश्न, शेती करणारे सुतार. मग शेतीसाठी काय आहे रे, वर्तुळ. आणि सुतारासाठी काय आहे, चौकोन. शेती करणारे सुतार म्हणजे असा अल्फाबेट सांगा की जे वर्तुळात पण आहे आणि चौकोनात पण आहे. सर पर्याय क्रमांक 2. हा, सर पर्याय ई, एफ आणि जी, बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. आणि 31वा प्रश्न, फक्त लेखन करणारे डॉक्टर. लेखन करणारा लेखक, लेखक म्हणजे षटकोन. आणि डॉक्टर साठी काय आहे, त्रिकोण. काय, फक्त लेखन करणारे डॉक्टर म्हणजे असा अल्फाबेट सांगा की जे त्रिकोण आणि षटकोनात आहे, बाकी कुठल्या आकृतीत नाही पाहिजे. के. कोणताही नाही. त्रिकोण आणि लेखन करणारे डॉक्टर. कोणताही नाही. हा, पर्याय क्रमांक 4. तुम्ही के सांगितलं पण के वर्तुळात पण येतंय, म्हणजे वर्तुळात येतंय म्हणल्यावर वर्तुळासाठी आपण काय दाखवलंय, शेतकरी. फक्त लेखन करणारे डॉक्टर म्हणजे ह्यात कुठले येणार आहे, लेखन करणारे डॉक्टर म्हणल्यावर त्रिकोण आणि षटकोन विचारात घ्या, कायच येत नाही की नाही, त्यामुळं कोणत्याही नाही असे येणार, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, अक्षरमालेतील 12व्या अक्षराच्या डावीकडील. अक्षरमालेतील 12वा अक्षर शोधताना काय करायचं, 5-5 गट असतात. हा 5चा गट, हा 5चा गट, म्हणजे 5 दोन्ही किती झालं, 10. मग 12वा अल्फाबेट कुठलं रे, यल. यल. आता बघा, 12व्या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर, डावीकडचं 7वं अक्षर कुठलं सांगा. डावीकडचं 7वं अक्षर म्हणल्यावर यल नाही मोजायचं. 1 2 3 4 5 6 आणि 7. कुठलं आलं 7वं अक्षर, ई. ई, बरोबर आहे. मग डावीकडील 7व्या अक्षराचे स्थान पर्यायातून निवडा. आता ई डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे, 5व्या. 5व्या, म्हणजे पर्याय क्रमांक 4. आणि उजवीकडून बघा, 21. 21वे. उजवीकडून 21वे, पर्याय क्रमांक 2. 1 आणि 4 2 पर्याय निवडायचं होतं. एका दोऱ्याला अनुक्रमे तांबडी, पिवळी, हिरवी, निळी, जांभळी, पांढरी व केशरी याप्रमाणे 150 पताका चिकटवल्या आहेत. तर पर्यायापैकी कोणत्या क्रमांकावर जांभळ्या रंगाची पताका असणार नाही. आता एकूण पताका 150 आहेत, लक्षात ठेवा. एकूण पताका किती आहेत, 150. आणि किती रंगाच्या पताका आहेत बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7. आता तुम्हाला सांगितले कोणत्या क्रमांकावर जांभळ्या रंगाची पताका असणार नाही. जांभळ्या रंगाची पताका किती क्रमांकाला आहे रे, 5. जांभळ्या रंगाची, हा 5. मग असं करायचं, पर्यायामध्ये तुम्हाला 68 दिले का नाही, पर्यायामध्ये किती दिले, 68. एकच मिनिट.
आता ह्या 68 ला एकूण किती रंगाच्या पताका आहेत? 7 न भागूया. किती बाकी तेवढं बघा. 7 9 63. किती वजा बाकी आली? 5. म्हणजे 5वी पताका कुठले? जांभळी. जांभळी. मग इथं सांगितले जांभळ्या रंगाची पताका. अरे माईक बंद ठेवा. जी बाकी आलेली आहे त्या क्रमांकाची पताका येणार. आपल्याला प्रश्न आहे जांभळ्या रंगाची पताका असणार नाही तर 5 बाकी आहे म्हणल्यावर 5व्या क्रमांकाची जांभळी पताका येते, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. आता दुसरा पर्याय घेऊया 89. 89 ला 7 न भागलं. 7 1 7. 8तून 7 गेलं 1 वरून घेतला 9. 7 2 14. किती बाकी आली? 5. म्हणजे इथं पण नेमकी जांभळ्या रंगाचीच पताका आली. हा पण पर्याय ड्रॉप झाला. 3 नंबरचा पर्याय आहे 115. 7 न भागूया. 7 1 7. 11तून 7 गेलं 4 वरून घेतला 5. 7 चौकून 42. किती बाकी उरले रे? 3. म्हणजे इथं कुठल्या रंगाची पताका येणार? हिरवी. म्हणजे जांभळ्या रंगाची येत नाही, म्हणजे हा पर्याय येणार. तिसरा पर्याय सापडला. आता शेवटचा बघा. 94 ला 7 न भागलं. 7 1 7. 9तून 7 गेलं 2 वरून घेतलं 4 आणि 7 3 21. 24 21 गेलं 3. इथं सुद्धा हिरवी पताका येणार, म्हणजे जांभळ्या रंगाची पताका असणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 33 ला पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. विशाल पेक्षा अक्षय 125 दिवसानं लहान आहे. मला सांगा ह्या दोघांमध्ये अगोदर जन्म कोणाचा झाला असेल? विशाल. अक्षय लहान आहे, विशाल मोठा आहे, म्हणजे अगोदर जन्म विशालचा झाला असेल. मग मी तो विशाल लिहितो. आणि विशालचा जन्म झाल्यानंतर 125 दिवसांनी कोणाचा जन्म झालेला आहे? अक्षयचा. म्हणजे विशाल मोठा आहे. आता अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट. आता वार वेगवेगळा आहे, त्यामुळे मी दिनांक विचारात न घेता फक्त वारावरनं उत्तर काढतो. सांगा अक्षयचा जन्म कोणवारी झालेला आहे? अक्षयचा जन्म शनिवारी झालेला आहे. आता विशालचा जन्म वार आपल्याला जर काढायचा असेल तर काय करावं लागेल सांगा? त्या दोघांच्या वयात 125 दिवसाचा फरक आहे ना. 125 ला किती भागायचे रे? आठवड्याचा वार किती? 7. 7 1 7. 12तून 7 गेले किती उरलं? 5 वरून घेतलं 5. 7 7 49. आणि वजाबाकी किती येते? 6. आणि जेवढी वजाबाकी केली का नाही तेवढं वार मागं जायचं. मग शनिवारच्या माग 6 वार जावा. 6 वार मागं जायचं, कारण विशालचा जन्म अगोदर झालाय. बोटावर मोजा. शनिवारच्या माग 6 बोट जावा. 6 बोट बघा. शुक्रवार, गुरुवार, बुधवार, मंगळवार, सोमवार आणि कुठला वार येतोय? रविवार. मग रविवारचा पर्याय एकच आहे का अनेक आहेत? बघा पर्याय क्रमांक. दिनांक काढायची पण गरज नाही, वारावरनच आपल्या पर्याय लक्षात येतोय. नेक्स्ट. शेजारी दिलेल्या आकृतीतील चौकोनांची एकूण संख्या किती आहे? तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा सोपी ट्रिक असेल तर सांगायचं, सगळ्यांनाच फायदा होईल. आता मी कसं सोडवतो ते सांगतो. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असं क्रमांक देतो. आता कोणता अंक लिहिलेला चौकोन आहे बघा.
एक वाला चौकोन आहे, 2 वाला चौकोन आहे, 3 वाला त्रिकोण आहे, 4 वाला त्रिकोण आहे, 5 वाला त्रिकोण आहे, 6 वाला त्रिकोण आहे, 7 वाला एक चौकोन दिसतोय आणि 8 वाला एक चौकोन दिसतोय. आता 1 न सुरुवात होणार अजून चौकोन बघूया. 1 आणि 4 चा मिळून होतोय ना रे, 1 आणि 4 चा मिळून. पुन्हा शेजारी 2 आणि 5 चा पण होतोय की नाही. अजून कोणाचा होतोय? 4 आणि 5 आणि 5 8. 5 आणि 8 चा एक होतोय, बरोबर आहे. अजून 8 आणि 6. 6 आणि 8 एक हात, बरोबर आहे. 6 आणि 8. अजून नाही, एवढंच ना. हा, आता तिघांचा मिळून होतोय का? तिघांचा मिळून 1 3 4 7. चौघांचा मिळून घेताय का? बरं, 1 3 4 7. 1 3 4 7, बरोबर आहे. 2 अजून 5 8 6. 2 6 5 2 5 8 6. नेक्स्ट 1 2 1 2 4. 1 2 4 5. 1 2 4 5. अजून 4 5 7 8. 4 5 7 4 5 7 8. अजून 1 ते 8 अंकाचा मिळून पण चौकोनच आहे की नाही. मोजा पण किती चौकोन झाले. मोजूया. सर 1 ते 3 येणार का? सर 1 आणि 3. सर 1 आणि 3 चा पण येऊ शकतो ना. बर, सर 2 आणि 5 चा नाही होत, तो त्रिकोण होतोय. 2 आणि 5 चा त्रिकोण होतोय ना. हो हा, सर, हा. 2 आणि 5 चा त्रिकोण. 2 आणि 5 चा त्रिकोण होतोय. म्हणजे 1 आणि 3 चा ऍड करतो. हा, मोज आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. म्हणजे पर्याय क्रमांक 4. 4. मला फक्त एक तुम्हाला विचारायचं आहे, एका मिनिटात आपल्याला हे उदाहरण सुटतंय का रे? नाही सर. हो. मग अजून काय तुमच्या डोक्यात आहे का एखादी कमी वेळामध्ये गणित सुटण्यासाठी ट्रिक? ठीक आहे, काय गणिताला अर्धा मिनिटा लागत असेल तर त्याचा अर्धा मिनिट, ह्याला 1.5 मिनिटात तरी सुटावं. ठीक आहे, नेक्स्ट. संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागेचा पर्याय निवडा. हा, बघा, मला अगोदर नियम सांगा. पहिल्या वर्तुळामध्ये ज्या 3 संख्या आहेत त्यांच्यामध्ये कोणता नियम आहे? हम्म, आता इथं 10 ला 2 न गुणलं आणि ह्या 6 ला 2 न भागलं. सांगा, 10 ला 2 न गुणल्यावर किती येणार? 20. आणि 6 ला त्याच 2 न भागल्यावर किती येणार? 3. आणि ह्या दोघांची बेरीज किती येते? मग खालची संख्या येते का? 23. तसंच इथं करूया. 7 ला 2 न भागलं, 4 ला 2 न भागलं. एकाला गुणायचं आणि एकाला भागायचं. मग 7 दोन्ही 14 आणि 4 च्या निमपट 2. 14 आणि 2 किती? 16. 8 ला 2 न गुणलं, 2 ला 2 न भागलं.
8 दुनी 16, 2 भागिले 2 1, या दोघांची बेरीज किती? 17. पर्याय क्रमांक 2. हा, पर्याय क्रमांक 2. 9 ला 2 न गुणल्यावर किती? 18 प्लस 6 ला 2 न भागल्यावर 3 आणि 18 आणि 3 ची बेरीज किती? 21. तसं हे किचकटच गणित आहे बरं का, म्हणजे 2च का घेतलं हे तिथं सुचत नाही. अशा प्रकारची काही गणित डोक्याला जास्त ताण देणार आहेत नाही, मागे ठेवायची. पहिल्या राऊंडला सोपी सोपी गणित सोडवायची म्हणजे टाइम बरोबर पुरतो. 37 ते 39 साठी सूचना आहे. लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. आता ह्यात अक्षर बघा 5 आहेत, पुन्हा 30 अक्षर ह्या 5चा गट केला, पुन्हा ह्या 5चा गट केला, ह्या 5चा गट केला, पुन्हा ह्या 5च्या गटात 1 प्रश्नचिन्ह आणि शेवटच्या 5च्या गटात 2 प्रश्नचिन्ह. एम एस 1 नंबरचा गट लिहितो मी. 1 नंबरच्या गटात काय आहे? यू. एम एस टी यू आणि एन. आता 2 नंबरचा गट काय आहे सांगा? यू एन एम एस आणि टी. काय दिसतं रे ह्या दोघात? कोण सांगतंय? सर लास्टचे 2 जे पर्याय 1. पर्याय क्रमांक 1. हा, पर्याय 4 न सुरुवात, 4थं 5वं 1लं 2रं आणि 3रं, म्हणजे 4 पासून सुरुवात करायची. मग पुढचं काय होणार? एस टी आणि पहिले 2 काय? यू एन एम. एस टी यू एन एम. पुढचा गट कसा होणार? 4थं 5वं अगोदर घ्यायचं, एन एम आणि पुन्हा काय होणार? यू. 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 पुन्हा शेवटचे 2 टी यू. पहिलं एन एम आणि एस. पर्याय क्रमांक 1. हा, आता तुम्हाला वर पाहावं लागेल बघा. एस टी नंतर इथं यू आहे आणि पुढच्या 2 प्रश्नचिन्हाला टी आणि यू आहे, म्हणजे यू टी यू. कुठला पर्याय बघा? यू टी यू. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 1. हा, नेक्स्ट. आता इथं तेच अंक पुन्हा रिपीट झाल्यावर गट तयार करायचा. कितीचा गट येतो रे? 6 का 7चा? वाटतं हितपर्यंत येतोय का? बघा बाहेर रिपीट 7. नाही ना अंक. 7 येतात ना? कितीचा गट येतोय? बरं, आता पुढच्या 7चा जर घेतला, 1 2 3 4 5 आणि 7. पुन्हा पुढच्या 7चा घेतला, 7चा आणि इथं ह्या 7चा ना. तर 2 वेळा येतंय. सर 2 वेळा येतोय. हा हा, बरोबर आहे. परत पुढच्या पण गटात 7 2 वेळा येतंय. मग कसं करता येईल बघा. मग बरं, 5चा गट केला तर काय होईल? समजा ह्या 5चा गट केला, त्यामध्ये 8 येत नाही. त्याच्यामध्ये 8 येत नाही. तर यामध्ये क्रमाने खाली येता चालत, म्हणजे 7चा त्याच्यानंतर 6चा 5चा असं चालतं का? एकच मिनिट. मग आपण 7च केलता ना रे? मी थोडं इंग्रजीत लिहू का रे? हो. मराठीत थोडं प्रॉब्लेम येतोय मला. 4 पुन्हा हो. काय आहे? 2 पुन्हा 2 5 5 7 7 1 1 8 आणि 6. आता पुढचा 7चा गट सांगा. 3 आणि 3 6 आणि 1 7. इंग्रजीत लिहितो मी. हा,
8 1 7 5 2 4 आणि 2 पुढचा 7चा ना 4 5 6 7 सांगा हे इंग्रजीत अंक 5 7 1 8 प्रश्नचिन्ह 7 आणि 5 आणि शेवटचा 7चा सांगा 2 प्रश्नचिन्ह 7 1 7 5 आणि प्रश्नचिन्ह. आता बघा शोधा, पण आता सोपं जाईल शोधायला. मला काय वाटतंय माहिती आहे का, ह्यातलं शेवटचं अक्षर समजा इथं 7चा गट केला का नाही, इथे कितीचा गट केला 7चा. आता एक शेवटचं अक्षर गाळलं समजा हे 6 आणि उलट क्रमांक घेतलं बघा 8 1 7 5 2 4 आहे का उलट, म्हणजे एक अक्षर गाळलं म्हणजे 7 नंतर पुढचा गट कितीचा झाला 6चा झाला आहे का नाही. कळते का काय केले ती. पुन्हा ह्यातलं हे अक्षर गाळलं आणि उलट मोजायचं 2 5 7 1 8 आहे का बघा 2 5 7 1 8. आता हे अक्षर गाळलं उलट मोजा 1 7 5 2 आहे का नाही, इथं 1 येणार बघा 1 7 5 2 4चा गट झाला. त्यातलं 2 वगळलं उलट मोजा 5 7 1 म्हणजे इथं 5 इथं 7 आणि इथं 1 येणार. आता हे 1 वगळलं तर 7 आणि 5 आले की बरोबर. म्हणजे पहिला गट कितीचा 7चा, दुसरा गट 6चा, 5चा, 4चा, 3चा, 2चा, 1 अशा प्रकारचं गट तयार होत आहेत. मग आपण प्रश्नचिन्ह जागेवर काय टाकलं रे, प्रश्नचिन्ह जागेवर काय काय टाकलं. हा शेवटच्या प्रश्नचिन्हात काय होणार, ह्या 2 गटात 5 आपण काढणार म्हणजे इथं किती येणार 7 येणार. मग पहिल्या प्रश्नचिन्ह जागेवर 1 आलतं, दुसऱ्या प्रश्नचिन्ह पर्याय जागेवर काय क्रमांक 4 5 आणि पुन्हा पर्याय क्रमांक 4 1 5 7. पर्याय क्रमांक 4 समोर काय केलं ते. हो सर. हा. ओके, आता 39वा प्रश्न पहा. 6चा गट होतो सर. 6चा करूया का, बर 6चा गट. 6चा 1 2 3 हा 6चा, पुन्हा इथे एक 6चा झाला 1 2 3 4 5 6 इथे एक 6चा झाला आणि शेवटचं आहे. आता हे कसं शोधणार बघूया. आता हा चौकोन बघा रे, चौकोन इथे 1 नंबरला आहे, इथं 2 नंबरला आला, इथं 3 नंबरला, इथं म्हणजे 2 इथं 4 3 नंबरला आणि आला. पुढे 4. मग 4 नंबरला चौकोन 3 पर्याय आहेत, एक पर्याय ड्रॉप झाला आपला, बाकीच्या 3 पर्यायात 4 नंबरला चौकोन. आता त्रिकोण बघू का, कुठलं घेऊयात, कुठलं चिन्ह घेऊया, गुणिले घेऊ, गुणिले. गुणिले 6 नंबरला आहे, गुणिले आहे इथं 4 नंबरला आहे, म्हणजे 3 नंबरला गुणिले येणार. मग 3 नंबरला गुणिले 3 हा पर्याय ड्रॉप झाला, 3 आणि म्हणजे 2 2 आणि 3 पर्याय उरलं. आता कुठलं चिन्ह घेतलं विचारा तुम्ही, बघा बरं. तर त्रिकोण घेतला तर इथं त्रिकोण 3 नंबरला आहे, इथं पण 3 नंबरलाच आहे, इथं 2 नंबरला आहे, म्हणजे इथं 2 म्हणजे पुढे पण 2. हा म्हणजे पर्याय क्रमांक 3 येते. पर्याय क्रमांक 3.
ठीक आहे. आजच्या आमिरच्या वयाच्या दुप्पट वय प्रमोदचे आहे. सर्वेशच्या दुपटीहून 2 वर्षांना कमी वय प्रमोदचे तर 3 वर्षांना अधिक वयाचा हर्षल आहे. हर्षल पेक्षा 3 वर्षांना मोठा असणाऱ्या कृष्णाचे गतवर्षीचं वय 14 वर्ष, तर आज वयाच्या चढत्या क्रमानुसार मध्यभागी कोण येईल? आता मी अल्फाबेट घेतो. कृष्णाचं पहिलं अल्फाबेट कुठलं रे? के. कृष्णाला के घेतो. हर्षलला कुठलं घेऊया? एच. यच यच सर्वेशला काय घेऊया? यस एच. प्रमोदला, पी पी अमरला ए. ए ए हा, सगळं नाव लिहिण्यात आपला वेळ जातोय. आता मी काय करतो, हे वाक्य अगोदर वाचतो, हे उलट करतो. सुरुवातीपासून न वाचता हे वाक्य वाचा तुम्ही. हर्षल पेक्षा 3 वर्षांना मोठा असणाऱ्या कृष्णाचे गतवर्षीचं वय 14. कृष्णाचं गेल्या वर्षी वय 14, म्हणजे आता किती असणार? 15 15 15 आता हर्षल पेक्षा 3 वर्षांना मोठा कृष्ण आहे. मग हर्षलचं वय किती असणार? कृष्णाच्या वयात 12. आता पुढे वाचा वाक्य, त्याच्या अगोदरचं घेऊया वाक्य. ते 2 नंबरचं वाक्य बघूया. सर्वेच्या दुपटीहून 2 वर्षांनी कमी वय प्रमोदचे तर 3 वर्षांना अधिक वय हर्षल आहे. म्हणजे सर्वेश पेक्षा 3 वर्षांनं मोठा हर्षल आहे. सर्वेश पेक्षा 3 वर्षांना मोठा हर्षल आहे. सर्वेचं वय किती रे? 12तनं पुन्हा 3 वजा करा. 9 9 9 सर्वेच्या दुपटीहून 2 वर्षांना कमी प्रमोदचं वय आहे. बघा, सर्वेची दुप्पट किती येणार? 9 ची दुप्पट 18. 18 आणि 18 वजा करा 16 16. एवढं वय कोणाचं आलं? प्रमोदचं आलं. आता 1 नंबरचं वय वाचा, वाक्य वाचा. आमिरच्या वयाच्या दुप्पट प्रमोदचं वय, म्हणजे प्रमोदच्या निम्मा आमिरचं आहे की नाही? 8. आता आपण वयाचा चढता क्रम मांडूया. सर्वात कमी वय किती आहे? 8. त्यापेक्षा 9. पर्याय क्रमांक 4 हर्षल आणि 16. आता 8 वय अमरच, 9 वय तर पर्याय क्रमांक 4 हर्षल पर्याय क्रमांक 4 हर्षल मध्यभागी कोणाला? हर्षल. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन. एका सांकेतिक भाषेत सावधान हा शब्द श ला द धा असा लिहितात. परात हा शब्द ना य ना असा लिहितात. तर त्याच भाषेत पसायदान हा शब्द कसा लिहिला जाईल? आता मला सांगा, सा व धा न. तुम्हाला मराठी वर्ण मला माहित पाहिजे बरं का, त्यासाठी मी खाली लिहून तुम्हाला दाखवतोय. पा मला सांगा, स अल्फाबेट कुठे आहे? स मराठीतलं स. बघा इथं स आहे. आणि स च्या मागचा अल्फाबेट कुठला आहे रे? श कोणाचा? आता व च्या पाठीमागचा अल्फाबेट बघायचा तुला. व हे बघा, व आहे इथं. मग व च्या पाठीमाग कुठला अल्फाबेट आहे? ल. ल इथं काय केलंय? या ल ला काना दिलाय. म्हणजे काना असेल तर काना देऊ नका, आणि काना नसेल तर काना द्या अगोदरच्या अल्फाबेटला. आता ध कुठं आहे? ध धनुष्याचा. बघा इथं ध आहे. मग ध च्या अगोदरचा अल्फाबेट कुठलं? द. आता ध ला काना आहे, मग द ला काना द्यायचा नाही. न नळाचा. कुठं आहे नळाचा? न हा न. न च्या मागचा अल्फाबेट कुठलं? ध. ध ला काना द्यावा लागेल, कारण न ला काना नाही. बघा हेच आहे का नाही? वर बघा बरं, श ला द धा आहे का? पर्याय क्रमांक 3. हा, उत्तर तुम्ही काढलं.
ठीक आहे. आता मग दुसरं हे पाण्यात नकोच वेळ घालवायला आहे की नाही, यात वेळ नकोच घालवायला, आपण डायरेक्ट पासायला पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 दा न. सांगा प च्या अगोदरचं अल्फाबेट कुठलं? न. 9 प ला काना पर्याय क्रमांक 3 पर्याय च्या क्रमांक अगोदर 3 श. स ला काना आहे, मग श षटकोनाला काना नको. य च्या अगोदरचा अल्फाबेट म. य ला काना नाही म्हणल्यावर म ला काना देऊ. द कुठं आहे? हा द च्या अगोदर थ. आता द ला काना आहे म्हणल्यावर थ ला नको. आणि न नळाचा, न च्या अगोदर ध. 10 ला काना देऊ. हा पर्याय बघा कुठे दिसतोय? ना श मा थ धा. 3 पर्याय क्रमांक 3 मध्ये. ओके, अशा पद्धतीने आज आपण 2020 ची पेपर क्रमांक 2 ची बुद्धिमत्ता विषयाची प्रश्नपत्रिका सोडवतोय. याच्यामध्ये आज आपण प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 41 सोडवतो. आणि दुसरे एक, कालची प्रश्नपत्रिका कोणी सोडवली का रे आपली शेवटची 2025 ची गणित आणि मराठीची? म्हणजे मला उत्तर सूची टाकायला. जर सोडवले हो, असेल सर. तर पाठवतो. हो पाठवू सर, का? सोडवली. हो. चालेल, ठीक आहे. बस करूया. ओके, बाय.